याची ओपनिंग जवळजवळ 6 महिने वर्षापासून निसते. आता नवीन महापौर पण येऊन गेले, सगळेजण येऊन गेले. मला तर वाटतं गरिबांसाठी हॉस्पिटल आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. एवढं सुसज्ज 10-12 करोड रुपये खर्च करून फक्त ओपीडी. आज एक्सरे मशीन आलेली आहे, डेंटिस्ट आहे, सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. म्हणजे जे IGM हॉस्पिटल पेशंट गेल्यानंतर रेफर करतं जा सिव्हिलला. अरे आज सिव्हिलला जायची गरज राहणार नाही ना. आज भिवंडीचा अर्धा लोड जो आहे ह्या हॉस्पिटलमुळे कमी होईल. आज हॉस्पिटल ओपनिंगसाठी एवढं थांबवणं हा मूर्खपणा आहे. गरीब लोकांच्या जनतेचं जीवाशी खेळणं आहे. अक्षरशः अशा पद्धतीने हे चुकीच्या मार्गाने चाललं आहे. आज एवढ्या टायमापासून हॉस्पिटल झालं आहे, आज त्याचा कलरसुद्धा उतरत चालला आहे. मग का तुम्ही हॉस्पिटल ओपनिंग नाही केलं? म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ह्या हॉस्पिटलची ओपनिंग केलेली आहे आणि हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावं. दुसरी गोष्ट, काही 3-4 जण मिळून या हॉस्पिटलला प्रायव्हेट करण्याचा धाड धरलेला आहे, तो आम्ही होऊ देणार नाही. कारण या गरीब जनतेशी आम्हाला खेळू द्यायचं नाही आहे. मला कळलं की हे प्रायव्हेटीकरण होणार आहे आणि याच्यावर पूर्ण जोर दिला जातोय. म्हणून याची ओपनिंग आम्ही केलेली आहे आणि आम्ही याला प्रायव्हेटीकरण होऊ देणार नाही. आम्ही गोरगरीब जनतेबरोबर आहे, जनतेबरोबर राहणार आहेत आणि जनतेच्याच बरोबरीने आंदोलन पण करणार.